नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विक्की पाटील, खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आज वार मंगळवार 30 सप्टेंबर 2025। तर आज आपण आलोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे म्हैस मार्केटमध्ये। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या मार्केटमध्ये दावणीमध्ये भरपूर म्हशी विक्रीसाठी आलेल्या आहेत। पाहू शकता आपण या ठिकाणी। जे आपण शेतकरी बांधवांना टॉपच्या म्हशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून ऑनरचा नंबर टाकलेला असो। बाजार हा मंगळवारी असतो मित्रांनो, पण हे प्रॉपर दावणी असतात। शेतकरी बांधव कधी पण आला तर या ठिकाणी तुम्हाला म्हशी वगैरे पाहायला भेटतील। या ठिकाणी विशाल भाऊ बसलेले। विशाल भाऊ नमस्कार। नमस्कार। सध्या बाजार कसे भरतात आपल्यावाले? बाजार बरे, बाजार सध्या चांगले, पण जरा गिरे कमीत। पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे बरेच खेडेपाडी पूर आलेले आहेत। पाऊस जास्त असल्यामुळे हो थोडा बाजारावर परिणाम झाला। बरोबर। किती म्हशी आलेले आहेत आज बाजारामध्ये? आज आले आपल्या एक गाडी आली, एक गाडी आलेली। तर कुठली खरेदी असते आपल्याला? आपली खरेदी भावनगर पोरबंदर, भावनगर किंवा पोरबंदरची खरेदी असते। तर आपण गाभण म्हशीची काय गॅरंटी देता शेतकरी बांधवांना? गाभण म्हशीची अंगची गॅरंटी असते, अंगाची साडाची गॅरंटी असते। बरोबर। आणि जनेल म्हशी दूध वगैरे चेक करून देतात आपल्या या ठिकाणी? बरोबर। आपल्या दावणीमध्ये कोणकोणत्या जातीच्या म्हशी येतात? प्युअर जाफर, गिर जाफर मध्ये येतात। बाकी मुरा वगैरे येत नाही का? मग नाही का? आपली खरेदी गुजरात जंगलची असते। आता सध्या धुळे मार्केटमध्ये तुमच्याकडे 10-15 म्हशी आलेल्या आहेत मार्केटमध्ये। आणि तुमची प्रॉपर दावा नसते असं नाही की बाजार मंगळवारी 8 दिवस पण आले तर तुमच्या दावणीला म्हशी कंटिन्यू राहतात या ठिकाणी। आणि गिरगाई पण आणतात आपण। जे आपण कोणाला जर गिरगाई वगैरे मागवायची असेल तर आपण स्वतः आणून देतात त्या ठिकाणी। बरोबर। तर शेतकरी बांधवांना पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहेत। तसं आपण विशाल शेड यांचा नंबरही टाकलेला असो। जे आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही प्रॉपर दावाने, आणि या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधव आलेले आहेत। यांच्याकडे सध्या आता 3-4 गिरगाई पण उपलब्ध आहेत मित्रांनो, आणि म्हशी पण उपलब्ध आहेत। पाहू शकता आपण या ठिकाणी। रेंज मित्रांनो लाखाच्या वरतीच रेंज आहे। मोठ्या मापाच्या म्हशी आहेत आणि प्युअर जाफराबादी आहेत। 14-15 लिटरवाल्या म्हशी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात। तर काय कॅपॅसिटी असणार आहे दुधाची जरी म्हशीची घेतली गेली तर? चांगली कॅपॅसिटी 12 लिटर पासून 24 लिटरच्या म्हशी आपल्याला 12 ते 24 पर्यंत असणार आहेत पहिल्या दुसऱ्या जाप्याला। बरोबर। पाहू शकता मित्रांनो 12 ते 24 लिटरवाल्या म्हशी आहेत आणि या ठिकाणी भरपूर म्हशी आलेल्या आहेत। व्यवहार चांगला आहे आणि प्रॉपर दावा नसते। तर शेतकरी बांधवांना जर आपण म्हैस खरेदी केल्यानंतर काही पावती वगैरे बनवून देता का आपण? मार्केटची पावती असते। पावती कशी असते म्हणजे टक्केवारी प्रमाणे असते का या ठिकाणी? गाडी वगैरे पण उपलब्ध असतात या ठिकाणी। म्हशी पण भेटतात म्हणजे ऑल डिस्ट्रिक्ट मध्ये या ठिकाणी आपला म्हशी वगैरे ट्रान्सफर होतात। बरोबर। तर पाहू शकता शेतकरी बांधवांना म्हशींची क्वालिटी मोठ्या मापाच्या म्हशी आहेत, क्वालिटीच्या म्हशी आहेत आणि संपूर्ण म्हशी लाखाच्या वरतीच आहेत। भरपूर आलेले आहेत या ठिकाणी। आपले राहुल पाटील बसलेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं चॅनलचं नाव सांगा। माझं चॅनलचं नाव आहे कृषी भारत राहुल। बरोबर। तर आजच्या बाजारामध्ये गर्दी कमी मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पाणी पडलेलं असल्यामुळे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले नाहीत खरेदी करण्यासाठी। तर त्याच्या निमित्ताने पुढचा बाजार जो येणारा बाजार आहे तो चांगला भरणार आहे। तर त्या पुढच्या बाजाराला पण आपण या बाजाराला व्हिजिट करू शकता। म्हशी चांगल्या आहेत मित्रांनो, म्हशींची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर तुम्ही या बाजाराला नक्की व्हिजिट करा आणि म्हशी चांगल्या खरेदी करू शकता। या बाजाराचं वैशिष्ट्य असं आहे, जाफर जी जात आहे ती उत्तम जात जी आहे गुजरातची, ती जातीच्या म्हशी या बाजारामध्ये भेटतात तुम्हाला मित्रांनो। मुरा वगैरे काही भेटत नाही, त्या क्रॉसमध्ये भेटतात। पण प्युअर जाफर या ठिकाणी भेटते, कारण की जाफर दूध देण्यामध्ये चांगली असते। लॉंग टाईम दूध देणारी म्हैस म्हणून ओळखली जाते। तर या जाफर बाधित तुम्ही म्हैस खरेदी करू शकता या बाजारला। रिस्पॉन्स चांगला आहे बाजाराचा, तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। या बाजाराला महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून पण गिऱ्हाईक येतात मित्रांनो। हैदराबाद, तामिळनाडू, कर्नाटक तिकडनं पण लोक या ठिकाणी म्हशी खरेदी करतात मित्रांनो। तर या बाजाराला तुम्ही म्हशी खरेदी करायला येऊ शकता मित्रांनो। तर बाजार मंगळवारच्या दिवशी पडतो मित्रांनो, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता। 8 दिवस पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी म्हशी उपलब्ध होऊन जाणार। बरोबर। तर शेतकरी बांधवांना आज आपल्या समोर कृषी भारत राहुल पाटील म्हणून त्यांचं युट्यूब चॅनल आहे। तर आपल्या चॅनलला आता कमीत कमी 3-4 वर्ष आलेच आहे। तर तुम्ही 3-4 वर्षापासून या बाजारामध्ये येत आहेत, तुम्हाला काय वाटलं बाजार कसा आहे? म्हणजे सध्या बाजार तसा चांगला आहे मित्रांनो, पण कसं आहे सध्या मध्यंतरी हा बाजार स्टॉप झालेला होता। गिऱ्हाईक कमी असल्यामुळे या बाजाराची जी खरेदी विक्री ती थोडीशी कमी झालेली। पण आता जे दिवाळी येते, आता दिवाळीच्या मुहूर्तावर, दसऱ्याच्या मुहूर्तावर बरेच शेतकरी या ठिकाणी येऊन खरेदी करणार आहेत। तर आता बाजार उठणार आहेत मित्रांनो। बरोबर। तर त्याच्या आधी जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर तुम्ही खरेदी करू शकता, कारण की बाजाराला जर जास्त चढती आली तर मग भाव पण वाढतात। त्याच्यामुळे आता व्यवस्थित भाव आहेत, तर ते या भावामध्ये तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो। तर शेठ नमस्कार। नमस्कार।
तर तुम्ही येणाऱ्या शेतकरी बांधवांना काय सांगणार की म्हशी खरेदी करताना तुम्ही स्वतः व्यापारी आता, तुम्ही स्वतः गुजरात जंगलमध्ये म्हशी खरेदीसाठी जाता, तुम्ही गाई पण आणतात, तर सध्या आता बाजारालाही शांत बाजार आहेत, पावसाचं प्रमाण जास्त आहे आता, भरपूर खेडेपाड्यामध्ये पाऊस चालू आहे आता भरपूर, तर आज आपल्याकडे 10-15 म्हशी तुम्ही आणलेल्या आहेत, तर तुम्ही येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगणार की म्हशी खरेदी करताना कोणती दक्षता पाडायची? कारण व्यापारी सांगत नाही, आपण व्यापारी आपला माल आपण चांगला सांगणार आहे, पण तुम्ही स्वतः खरेदी करतात त्या ठिकाणी चांगले चॉईस करतात, कारण तुम्हाला या ठिकाणी माहिती की आपल्याला दावणीला जर शेतकरी आला तर 100% ही म्हैस विक्री व्हायला पाहिजे, कारण तुम्ही पण एक म्हैस चॉईस करून आणतात त्या ठिकाणी, तर तुम्ही तरी काय सांगणार म्हशी खरेदी करताना काय काय पाहायचं म्हशीचं? आता सध्या नवरात्रीमुळं आणि दसऱ्यामुळं ते आता सध्या बया थोडा आता मंदीचे आलेले आहे, मंदीचं आलेलं आहे, आणि पावसामुळे शेतकरी बाहेरगावाचे इथं पण आता सध्या येत नाही. बरोबर. आणि आता ह्याच्यात पुढे दिवाळीचा आजूबाजूला तरी बाजार वगैरे तरी चांगले उठतील. हो हो. आणि माल पण जास्त विकतील. बरोबर. आणि आता सध्या हाय आता 100% मध्ये आता चालू मध्ये आता 75% माल विकतोय आता सध्या. आणि ज्या शेतकऱ्यांना आता माल घ्यायचा आहे आता बरोबर ते पण बिंदास येऊ शकतात. बरोबर. माल खरेदी विक्री सध्या चालू आहे, पण फळ मार्केटला इथं फक्त 25% अंतर पडलेलं आहे. बरोबर. नवरात्रीमुळे किंवा आता दसऱ्यामुळे. तरी यंदाचं वर्ष एकदम शांत गेलेलं आहे. तर धुळे मार्केटमध्ये भरपूर शेतकरी बांधव याचे आता खेडेपाड्यामध्ये भरपूर पावसाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि भरपूर पाऊस पण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे जो पैसा येणारा पैसा होता, जे आता उत्पन्न येणार होतं, ते सर्व देवाने आता नेलेले आहेत. आता हे बाबांते ते बी आलेले आहेत. कुठले आपण? असं आहे का? बरोबर. तर कसं वाटलं तुम्हाला धुळ्याचा बाजार वगैरे? बाजार कसा आहे जरा धुळ्याचा म्हशीचा बाजार कसा आहे? जरा मंदीचा आहे का तेजीचा आहे सध्या? मंदीच आहे सध्या. आता पहिले मागच्या वर्षाला भरपूर शेतकरी बांधव बाजारामध्ये खरेदीसाठी यायचे, आता भरपूर शेतकरी बांधव येत नाहीत. तरी तुम्हाला काय वाटतं की बाजारामध्ये शेतकरी बांधव आले तर काय दक्षता पाडायची म्हशी खरेदी करताना? काय काय पाहायचं म्हशीचं? आपण आपल्याला जर म्हैस खरेदी करायची बरोबर. आता म्हशी जर खरेदी करायला आले तर मग म्हशीची शेंगडी पगडी वगैरे आणि थाना वगैरे ते सगळं आता ते म्हणजे बघायचं, ते बघायचं व्यवस्थित. व्यवस्थित बघायचं आणि व्यवस्थित घेऊन जायचं. आणि जे गॅरंटीचं जे व्यापारी राहिला बरोबर त्याच्याकडून म्हशी घ्यायची. बरोबर. आता सध्या इथं धुळे मार्केटला प्रॉपर गुजरातकडचे राहणारे लोक पण येतात. बरोबर. त्याला आम्ही चायना बाजार म्हणतो. बरोबर, खरी बात आहे. जर शेतकऱ्याला 2 पैसे जास्त देऊन चांगली म्हशी घ्यायची राहिली बरोबर, मग ते आमच्याकडे बिंदास येऊ शकतात. इथं कायम म्हणजे कायमचे रहिवासी व्यापारी त्यांच्याकडून म्हशी घ्यायची. किती वर्षापासून आपण हा व्यवसाय करतात? आता मी माझ्या जन्मापासून म्हणजे मी इथं आहे. माझ्या वडिलापासून मी इथं राहतो. लहानपणापासून व्यवसाय आपल्याला. बरोबर. मी लहानपासून इथं राहतो. इथं माझ्या गिर गाईचा धंदा आहे. हे आता गिर म्हशीचा धंदा आहे. बरोबर. आणि प्रत्येक शेतकरी प्रत्येक खेडेपाड्याचे चेन्नई, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, UP, MP कडचे लोक आमच्याकडे घ्यायला येतात. बरोबर. आता तुमचा जरा वडील पार जो व्यवसाय तुमच्याकडे जे पण उडीकीचे ते परत तुमच्याकडे येतात, कारण तुमचा व्यवहार चांगला आहे. तुमचं या ठिकाणी प्रॉपर दावणी असते. बाजार मंगळवारी असो, 8 दिवस पण आले तर तुमच्याकडे या ठिकाणी म्हशी किंवा गाई उपलब्ध असतात. 8 दिवस बी आले, 24 तासात बी आले. कायमचं स्वतः खरेदीसाठी जातो आपण. भावनगरकडे, पोरबंदरकडे आम्ही खरेदीला जातोय. बरोबर. आणि गॅरंटीच्या म्हशी भेटतील आमच्याकडे, गॅरंटीची गिरगाई पण भेटतील आमच्याकडे. बरोबर. गॅरंटीची वस्तू गॅरंटीची भेटेल या ठिकाणी. आपण गाभण म्हशीची आणि जनन म्हशीची काय गॅरंटी देता? मग गाभण म्हशीची थानाची गॅरंटी देतोय आणि गाभण म्हशीची मायंगची गॅरंटी देतोय. अंगासाड्याची बोली असते. अंगासाडाची बोली. बरोबर. तर शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपल्याला पुरेपूर माहिती सांगितली. ज्या पण शेतकरी बांधवांना या ठिकाणी जाफराबादी म्हशी खरेदी करायची असेल तर आपण नाव नंबर सांगा आपल्याला. मेरा नाम सलीम जेठ. मोबाइल नंबर है 6354373741. बरोबर. शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर सांगितला. या ठिकाणी प्रॉपर दावा नसते. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. कब आई थी अपनी गाड़ी सेट? सुबह में उतरी थी. कितने लाए थे पैसा? 9 लाया था. अभी मंडी कैसी चल रही? बहुत बढ़िया, अच्छी चल रही है अभी. बरोबर. अभी 2-3 बिक गई अभी. बरोबर. तो शेतकरी बांधवांना पाहू शकता या ठिकाणी भरपूर त्यांनी म्हशी आणलेल्या आहेत. आणि चॅनलच्या माध्यमातून आपण तसा नंबर टाकले असो, जे आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी जाफराबादी म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून यांनी सांगितलेली.